जय जिजाऊ जय शिवराय. तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचा सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजुळे या युट्यूब चॅनल वर. तर बघा आज आमचा मस्त असा हरभऱ्याच्या भाजीचा बेत आहे. तर बरेच दिवस झाले हरभऱ्याची भाजी बनवलीच नव्हती आणि आज म्हणलं चला थोडं लवकर स्वयंपाकाला लागलो आणि आज घरात लाईट पण नाहीये. तर मग म्हणलं चला मस्त असा चुलीवरच आज स्वयंपाक बनवूया. तर बघा आपली जी हरभऱ्याची भाजी आपण खुडून ठेवेल राहती. तर आपण कसं जेव्हा हरभऱ्याची भाजी मस्त अशी हिरवीगार राहती तेव्हा खुडून ठेवेल राहती आणि मग ती कशी आपल्याला मग जोपर्यंत म्हणजे वर्षभर बी खायला भेटती. थोडी जर अशी म्हणजे खुडून वाळून जर ठेवली ना तर एकदम भारी लागती. बघा हरभऱ्याची भाजी करून घ्यायची आणि थोडस गरम पाणी म्हणजे गरम पाणी ठेवलेलं आहे कढईमध्ये आणि एकदा आपल्याला कसं हरभऱ्याच्या भाजीला मसाला काढून घ्यावा लागतो एका ताटामध्ये. काढाय त्याच्यामधले ती काढी ना निसून घेते ना. आपण आता लई दिवसापासून केलीच नाही ना, बरेच दिवस झाले. तर बरं आहे आज हरभऱ्याची भाजी आणि मस्त बाजरी भाकरीचा बेत होऊन देऊ एक नाही. आपल्याला हरभऱ्याची भाजीला सगळ्यात आधी मसाला काढून घ्यायचा आणि याला काही कोणता मसाला म्हणजे काही वापरायचं नाही. एकदम साधं आपण जे लसूण जिरे मिरच्या आणि थोडेसे शेंगदाणे घालून आणि मस्त भाजी हातून भाजी भरला बरं का. आणि कोरडी पण घोळानं भरला होतो. घोळानं कधी भरला जेव्हा ती ओली राहते का तेव्हा एकदम भरला तेव्हा मस्त आंबूस राहते. आंबूस भाजी राहते. चिंच बीज घातल्या का? हा काढून घे आणि शेंगदाणे भाजून याच्यातलं काही लसूण आहे ना फोडणी ठेवी त्याला. हा सोलून घ्या फक्त वाराला सुटलास वार बाई आता एवढा जसं दवर पाऊस नाही पडत असंच वारा राहील. हा ना पाऊस पण आला पाहिजे. पाऊस आता काय माहित कधी येतो. शेंगदाणे टाकले बघा भाजायला आणि शेंगदाणे भाजीला आहे ना म्हणजे थोडेच टाकायचे त्याच्यामुळे मग थोडे आणले. त्याच्यात डाळीचं पीठ राहतं ना ग. हा डाळीच पीठ राहतं. डाळीचं पीठ आपण हरभऱ्याची भाजी टाकतो ना त्याच्यामुळे मग कसं शेंगदाणे थोडे टाकले ना तर मग भाजी व्यवस्थित होती आणि डाळीचं पीठ कसं घट्ट राहतं ना मस्त भाजी लागते. आपण काढून घेतो पर्यंत वार आहे त्याच्यामुळे जास्त सुली महिने ना लय वार सुटला असत. आता असाच वारा पाऊस काढील पाय. हा ना पाऊस पण आला पाहिजे. हा ना कसं आपलं घरभरणी लोक सगळं लागवडी ते तरी व्हायला पाहिजे. हा ना निदान काम तरी आवरली पाहिजे तर लोक. बघा आपण थोडस तेल टाकून आणि त्याच्यामध्ये लसूण आणि जिरे टाकून घेतले. लसूण जिरे चांगले मस्त तडतडले का लगेच मसाला टाकून द्यायचा. आणि लसूण आणि जिरे किती मोठे टाकायचे आणि चांगले लाल होऊन द्यायचे बघा हरभऱ्याच्या भाजीला. गरम हरभऱ्याची भाजी करायला अगोदर आपल्याला आधण म्हणजे जे आपल्याला मसाला ते धुवून आणि व्यवस्थित हे करून उकळी येऊन द्यायची आणि मग नंतर भाजी टाकायची म्हणजे मग भाजी पण मस्त लागती. एवढ्याच्या होऊन जाईना होईन पण ते वार आहे ना त्याच्यामुळे मग होईन नाही व्यवस्थित. मीठ टाकलं ना ते एवढं मीठ राहिलं बाकी टाकावं लागलं.
बघा चिंच पण आणलेले आहे आणि आता आपल्या भाजीमध्ये आपल्याला चिंच टाकून घ्यायच्या. लय मस्त वास चिंच. आता ती मागच्या वर्षी चिंच आहे. घरला आंबूस लागती भारी लागती. आंबूस आणि कसं आपली जी भाजी अजून म्हणजे जे आधाने आहे ते थोडंसं पातळच ठेवायचं, कारण मग अजून त्याच्यात डाळीचं पीठ आणि ते पडणार आहे. जर आपण अगोदरच भाजीच्या म्हणजे नुसार क्वांटिटी ठेवली ना तर काय होतं की डाळीचं पीठ आणि ही भाजीचा रसा एकदम घट्ट होतो. त्यासाठी ना बघा मी एकदम पातळ ठेवलेलं आहे. बघा आपले मस्त हरभऱ्याची भाजी जी आपण आधान ठेवलेलं त्याला मस्त उकळी आली आणि आता भाजी काढून घ्यायची लगेच पिठामध्ये. एका प्लेट मध्ये हरभऱ्याची भाजी पण घेतलेली आहे आणि आपल्याला डाळीचं पीठ टाकून भाजी काढून घ्यायची. अंदाजानुसार टाकायचं म्हणजे कसं कमी नाही झालं पाहिजे आणि जास्त पण नाही झालं पाहिजे. खाली सांग 2 मिनिटात झालं मी सुटणार आहे. तर बघा आपल्या हरभऱ्याच्या भाजीला डाळीचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे आजची भाजी पिठाला काढून घेतली आणि आपल्या फोडणी देईल पाण्याला पण उकळी आली बघा मसाल्याच्या. बघा भाजी पण टाकली आपली डाळीचं पीठ मिक्स करून आणि आता भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची. मग आपली हरभऱ्याची भाजी रेडी होणार आहे. याच्यासोबत मस्त आता गरम गरम बाजरीच्या भाकरी बनवायची नाही. हा आणि चिंच टाकल्यावर कसं भाजी एकदम मस्त लागती आंबूस आणि खायला पण एकदम. आणि बाजरीच्या भाकरी जर सोबत असल्या ना तर एकच नंबर. ते पोरगं धुळीस खाली